निशा धोंगळे यांनी जास्त वेळ न करता अरे कब आओगे कब आओगे निशा प्रदीपराव आवाज वाढव अरे जिसम से जान जुदा होगे क्या कब आओगे ये अरे देर ना हो जाए कभी मला हा माझ्या लाईफ मधला पहिला प्रोग्राम आहे की इतका टन आणि इतकी बोरबाजी आजपर्यंत मला कुठं बघायला मिळाली नाही. प्रोटोकॉल असतो, प्रत्येक गायकाला ठरलेला वेळ असतो, परंतु प्रत्येक गायकाने वेळेचं भान ठेवलं पाहिजे. कारण जास्तीत जास्त सामाजिक प्रबोधन कसं होईल याकडे दोन्ही गायकांचं लक्ष असलं पाहिजे. परंतु मला सवय आहे, मी माझ्या अंगावर कर्ज कधीच ठेवत नाही, बिलकुल नाही. व्याजासकट परतफेड करतो आणि इथे बसलेल्या जनतेचं मी कौतुक करतो. मला तुमचं नवल वाटते आणि तुमची क्यू पण येत आहे. आणि निशा काय बोलली, प्रत्येक शेर हा या ठिकाणी काटल्या जाईल, प्रत्येक प्रश्नाचं निशाचं या ठिकाणी उत्तर दिलं जाईल. कारण वैचारिक साधन आहे. आणि इतक्या मोठ्या पब्लिक मध्ये या ठिकाणी हा लाखो रुपयाचा खर्च आहे, या खर्चाचं माप नाही. आज 82 वर्ष या मेळाव्याला होत आहेत. सर्वप्रथम 82 वर्धापन दिनानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. हा साधा खर्च नाही माय मावल्यांनो. आणि समाज
50 ते 60 किलोमीटरहून इथं आखणीसाठी आलेला आहे की निशाताई काय गातात. आणि निशाताईने काय म्हटलं माहिती का तुम्हाला? तुम्ही विसरले असाल पण मी विसरलो नाही. विसरतच नाही. भीम मेळाव्यात अशी गर्दी दाटली पाहिजे. भीम मेळाव्यात अशी गर्दी दाटली पाहिजे. तो लाळवण मी पावना मी आंदोलन ही विषमता आटली पाहिजे. बरोबर ना? बरोबर. भीम मेळाव्यात ही गर्दी दाटली पाहिजे. माय मावल्यानो, मला तुमच्याकडून फक्त न्याय हवा आहे. मला तुमच्या पण बुद्धीची कीव येत आहे. कारण का भीम मेळाव्यात ही गर्दी दाटली पाहिजे. हा लाडवान बी बाबऱ्या, हा सोमवास ही दरी आटली पाहिजे. अगं ये निशा, या समाजाला म्हणते तुमच्या तोंडात किडे पडो. आयोजकांनी एवढा मोठा स्टेज कशासाठी खर्च केला? अरे मला पण तुमच्यामध्ये येता येतं, मला येता येत नाही का? तुझ्यापेक्षा डान्स पण मला चांगला येतो, पण करत नाही. परंतु तलवार तेज घासल्याने होती. दादा चौरे साहेब, तलवार तेज घासल्याने होते. पाणी दूषित एका ठिकाणी साचल्याने होते. अगे येडे कबाडे निशा, समाजाचा प्रबोधन नाचल्याने नाही तर पुस्तक वाचल्याने होते. पुस्तक वाचल्याने होते गणेश. कारण बाहेरनं सांगत आहे तुम्ही पांढरी साडी घातली नाही. आणि सर्वात जास्त जोर देत आहे मी उपाशिका, मी उपाशिका, मी उपाशिका. ज्या ज्याकडं सायकल आहे त्याला वाटते गाडी पाहिजे. साहेब प्रबोधन कशाला म्हणतात? ते डान्स बास ना, आम्ही शिंदे घराणं आम्ही पब्लिक नाचवतो जाग्यावर, आम्ही नाचत नाही. बरोबर. तुम्ही पुढे तो गट आहे आमच्यामध्ये, आम्ही नाचत नाही, आम्ही पब्लिक नाचवतो जागेवर. हे तर स्वतःच नाचलो बाई. या बाईला काय म्हणेन, त्या बाईला काय म्हणेन. पैसे बाईने घेतले, तुम्ही कशा टाळ्या वाजवता? हात वर करा, तिकडे जाणं हे स्वतःच प्रमोशन घेणे, याला प्रभुत्व नाही मिळत. याच्यापेक्षा नाटकात गेलं तर बरं होईल. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला वाटते गाडी पाहिजे. निशा, ओ निशा, काय झालं जरा? ज्याच्याकडे सायकल आहे त्याला वाटते गाडी पाहिजे. ज्याच्याकडे झोपडी आहे त्यालाही वाटते माडी पाहिजे. आणि निशा, धम्माच्या स्टेजवर प्रबोधन करताना, धम्माच्या स्टेजवर प्रबोधन करताना अगं तुझ्या अंगावर हा ब्रेझर नाही तर पांढरी साडी पाहिजे. पांढरी साडी फटाक शुभ्र साडी पाहिजे. भीमाच्या उपकाराला जागावं लागते, अहंकाराला त्यागावं लागते. भीमाच्या उपकाराला जागावं लागते, अहंकाराला त्यागावं लागते. अरे स्वतः धर्माच्या नियमानुसार वागावं लागते. निशा, तेव्हा कुठे या समाजाला बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर सांगावं लागते. तेव्हा कुठे या समाजाला बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर सांगावला. बाळ आई विना राहू शकत नाही. छोटस बाळ, छोटस बाळ आई विना राहू शकत नाही.
आणि तिच्या विना खाऊ शकत नाही. अगं तू ब्रेझर घालणारी बाई, अगं तू ब्रेझर घालणारी बाई, बाळाला पदर देऊ शकत नाही. पुन्हा जंगल आणि म्हणून आणि बाईनं काय म्हटलेलं आहे, आणि नवीन गीत आलेलं आहे मार्केटला. अगं देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, फक्त कंपोज आहे, कंपोज आहे, कंपोज. गाणं वेगळं वाईट गाणं नाही गाणं. कारण काय म्हणायचं मला. हॅलो हॅलो निशा, अगं हेच शिकली का तू, कशी उपाशी का तू. अंग्रेज के जमाने में मिलता था घी, अंग्रेज के जमाने में मिलता था घी. अरे फोकट की चाय मिली तो फूक फूक कर पी. हे कशी कली का तू, कशी उपाशी का. भीमवाडीवर, अगाली या भीमवाडीवर. मनोज भाऊ, तू पाहिजे ग पांढऱ्या साडीवर, साडीवर. तू पाहिजे ग पांढऱ्या काय मावलं, बरोबर आहे ना. पांढऱ्या शुभ्र, खरं की खोटं, खरं की खोटं, खरं की खोटं. खरं आहे ना, खरं आहे ना. उद्या तिकडं पैसे. तू पाहिजे ग पांढऱ्या साडीवर, साडीवर. सांगतो ग निशा तुला हे ऐकून मी तू
सांगतो ग निशा तुला, हे ऐकून घे तू माझ. अग पांढरी साडी चोडी, अग पांढरी साडी चोडी, उपाशिकेचा साज. पाठीमाची ही केला, पाठीमाची ही केला, शिलाचं हे लेलं. पाठीमाची ही केला, शिलाचं हे लेलं. अगं अशोक चक्र गाडीवर, अगं अशोक चक्र गाडीवर. आता सर्व हात वर करतील. हे खरं आहे की खोटं आहे? सर्वांनी हात वर करा. जर माझी गोष्ट खरी असेल तर हात वर करतील सर्व. जर माझं खोटं असेल तर खाली हात करा. जर गोष्ट खरी आहे की खोटी आहे माझी? खरी आहे ना? खरं आहे ना? हेच उपाशी का तू, हेच शिकली का तू, अशी उपाशी का तू, अशी उपाशी का तू, हेच शिकली का तू. आली या भीमवाडीवर, अगं आली या भीमवाडीवर. ये काम कम नखरे ज्यादा करती है, ये काम कम नखरे ज्यादा करती है, ये खाती कम गोबर ज्यादा करती है. बोली ना. हं? ये कशी कली का तू, कशी उपाशी का तू, आली या भीमवाडीवर, अगं आली या भीमवाडीवर. तू पाहिजे, तू पाहिजे. कशावर? कशावर? क्या बात आहे दादा. कॅमेरा तिकडे फिरवा, इकडे पण फिरवा. माझ्या मायमावल्या बसले आहेत बघ. बाबासाहेबाचे किती ज्ञान आहे बघतोय. तुम्हीच आता टाळी वाजवा आणि हात वर करा. पण काय पाहिजे? कशी उपाशी का तू, ये कशी कली का तू, कशी उपाशी का तू, ये कशी कली का तू, उपाशी का तू, ये कशी कली का तू. आली या भीमवाडीवर, आली या भीमवाडीवर. यार मला मी जातो. तिला यायला मनाने ही कशाला घालू. आणि काय म्हणते माहित आहे का दादा, ये गे पैसे वाटले तिकडे या. हे तशी कली का तू, कशी उपाशी का तू, कशी कली का तू. आता यायचं नाही इकडे. तिला पैशाची गरज नाही ना. दिसले नाही पाहिजे. हे तशी कली का तू, कशी उपाशी का तू, आली या भीमवाडीवर, हे आली या भीमवाडीवर. आईची शपथ. तू पाहिजे ग पांढऱ्या साडीवर, साडीवर.
गुरुचा विषय गायला. कुठला? तो माझा गुरु गाऊन माझ्या गुरुचा भरपूर नाव झाला गीतामध्ये आणि बाहेर तो विषय गायला. अरे कायदा भीमाचा अरे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर. किती शोभला असता भीम नोटावर काय नको. पण माझं म्हणणं काय, माझा नवीन विषय आहे का. अरे हे सरकारा तुला गांधी लय प्यारा. तुला गांधी लय प्यारा. कितीही छापा तुम्ही नोटावर, कितीही छापा तुम्ही नोटावर. पण माझ्या अभिमान अरे हे सरकारा तुला गांधी लय प्यारा. पण माझ्या अभिमान इकडे बघा राणी मुखर्जी नटीनं मारली तिथे मला त्या नटीनं विषय तर करणार नाही. अरे हे सरकारा तुला गांधी लय प्यारा. कितीही छापा तुम्ही नोटावर, कितीही छापा तुम्ही नोटावर. पण माझ्या अभिमान काय केलं, पण माझ्या अभिमान गांधी नाचवला एकाच बोटावर. गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है. हो गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है. गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है. छत्रपति शिवा को जीवा ने बचाया है. मगर मेरे भीम के संविधान ने पूरे हिंदुस्तान को बचाया है. पूरे हिंदुस्तान को बचाया है. त्या शहराचे गायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन शहराला तो 2 मिनिटापूर्वी
माझ्या भीमाने पदोपदी अपमान साहिले, माझ्या भीमाने पदोपदी अपमान साहिले, या दलितांचे दुःख डोळ्याने पाहिले. पण बाबासाहेबांना वाटलं मी गेल्यानंतर माझ्या समाजाचा काय होईल, म्हणून हा समाज सुरक्षित राहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहिले, या देशाचे संविधान लिहिले. खरा देश प्रेमी ठरला भीम सचिन तेंडुलकर क्रिकेटचा भगवान झाला. किती 10वी नापास सचिन तेंडुलकर क्रिकेटचा भगवान झाला. अरे पेट्रोल विकणारा धीरूभाई अंबानी रातोरात करोडपती झाला. अरे भाड खावानो, अरे भाड खावानो, आम्हाला हे का सांगितलं? आमचा बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर राहुल भारतीय घटनेचा शिल्पकार झाला, भारतीय घटनेचा शिल्पकार झाला. अरे विद्येला घे पूर्ण बोलला असा विद्या जो भी कसमें खाई थी हमने वादा किया तो जो मिलती तिकडे पेशेला कवी आणलेले गाणं काढण्यासाठी. माझ्यासोबत कवी नसतं, मी स्वतःच कवी आहे, स्वतःच गाणं काढतो. जो भी कसमें खाई थी हमने और वादा किया था जो मिलके तूने नहीं अरे भीम ने ही जीवन में लाया मेरे सवेरे. आणि काय म्हणते, चल मेरे साथ साथ में गेलो तर माझ्या
बायकोचं कसं होईल? भांडणं लागतील दोघं. भांडणं लागतील. हॅलो हॅलो. पण मला काय म्हणायचं आहे, तेरे साथ में आता हूँ, लेकिन कहा वो जगह पर तू चल, मैं तेरे को बताता हूँ मुझे कहाँ जाना है मेरे साथ में, सबके सामने बोल रहा हूँ। और इसको आना पड़ेगा, निशा को तो आना ही पड़ेगा, लेकिन इसके लिए निशा के बाप को भी आना पड़ेगा। कैसा? बुद्ध गया को है घेरा, काय बेटे? असं राहतो या? बुद्ध गया को है घेरा, अरे डाला पंडो ने डेरा। दादा हम ऐसा लिखते बाबा, असं नाही लिहत. काय मला येते मसे मी नसे नसागी से वेगळा खूप न गेला. पैमाने से जो भी कसमें खाई थी हम, लेकिन मेरा क्या कहना है, बुद्ध गया को है डेरा, बुद्ध गया को है घेरा, डाला पंडो ने डेरा, उनको है वहां से भगाना, उनको वहां से, उनको है वहां से भगाना। आगे बजाओ तो चल मेरे साथ, अरे वहां से है उनको भगाना। निशा चल मेरे साथ।